माफ करा, जरा घाई गडबडीत बोलवलं. हा हरी इथे काय करतोय? हरीमुळेच तर आजच्या सत्कार सोहळ्याचा योग आला. हा तुमच्याकडे नोकराचं काम करतो, पण याला जासूसी करायला खूप आवडतं. काय केलं यांनी? तुमच्याकडे आज पूजा होती, त्या आरतीचा यांनी व्हिडिओ काढून मला दाखवला. त्या आरतीमध्ये तुम्ही एकमेकांकडे कसे बघताय, एकमेकांकडे बघून कसे हसताय, हे त्याने मला दाखवलं. आणि तुमच्या दोघांविषयी मी माझ्या बहिणीसमोर सांगूही शकत नाही अशा वाईट गोष्टी सांगितल्या. एवढ्या वेळात सांगून सुद्धा अक्कल नाही ना आली तुला? प्रताप, आज माझ्या बहिणीची मान खाली गेली. रमासारख्या शालीन मुलीचा आज अपमान झाला. आज एका स्त्रीचा, आदिशक्तीचा अपमान झाला माझ्यामुळे. मनशक्ती केंद्रात गेल्यावर मला जगण्याविषयी खूप चांगल्या गोष्टी समजल्या. वाईट बोलू नका, वाईट वागू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट काम करणाऱ्यांची मदत करू नका. प्रेमानं वागा आणि प्रेमानंच जगा. पण आधीच्या चुकांचं काय? मी चांगला वागण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या जुन्या चुका माझ्या समोर येऊन उभा राहतात. या अशा हे काम करायला मी त्याला पैसे देत होतो, पण आता आधीच्या चुका दुरुस्त करणं आणि त्यांच्या शिक्षा भोगणं एवढंच माझ्या हातात आहे. आणि आता हरीला शिक्षा मी देणार. छोटे मला का तुम्हीच सांगा ना. अहो अंकुश भाऊ, आता मी पुन्हा असं नाही करणार. अहो मला माफ करा. हे बघ, तू घाबरू नकोस. मी तुला काही करणार नाही. कसं वागायचं हे तुझं तू ठरव हरी. मी तुला नाही मारणार. तुला शिक्षा देणारा मी कोण? मी फक्त स्वतःला शिक्षा देऊ शकतो. अंकुश हे काय करतोय तू? मला माझ्यावर कुठलीही दया माया न दाखवता सगळ्या चुकांसाठी प्रायश्चित्त करायचं. अंकुश, अंकुश तुला माहिती आहे मी जे काय आहे ते तोंडावर बोलतो, मनामध्ये काहीच ठेवत नाही. तू असे कपडे घालून मनशांती केंद्रात जाऊन आलास, अध्यात्म आणि प्रेमाविषयी बोलायला लागलास, तेव्हा खरंच माझा तुझ्यावर विश्वास बसला नाही. पण आता तू बदललायस आणि आता तू जे काही करतोयस ते अगदी मनापासून करतोयस. बरोबर आहे तुझं प्रताप. मला आधीपासून ओळखणाऱ्या लोकांनी माझ्यावर का विश्वास ठेवावा? लुटेरीनं हातात चिपळ्या घेतल्या किंवा गब्बर सिंगनं समाजसेवेच्या गोष्टी केल्या तर लोक का विश्वास ठेवतील? आम्हाला मनशक्ती केंद्रात सांगितलं की आता तुम्ही सत्तेच्या वाटेनं जाणार आहात, तुम्हाला त्रास होणार, लोक अविश्वास दाखवणार, पण तुम्ही थांबू नका. आता ही वाट सोडायची नाही अशी शपथ घेतली मी. प्रताप, ह्याला आधी मदत केली, तुझ्या विरोधात चुकीची कामं करायला सांगितली. क्षमा कर. अंकुश, मी तुला कधीच माफ केले आणि तू सुद्धा उगाच काहीतरी मनामध्ये ठेवून त्रास करून घेऊ नकोस. यानंतर मी तुझ्यावर कधीच अविश्वास नाही दाखवणार. तुझ्यामध्ये बदल झालाय आणि खरंच हा बदल चांगला आहे. येस, डोंट वरी. अजिबात जास्त खाऊ घालणार नाहीये मी तुला. अरे तू ये तर आधी. येण्याआधीच एवढे कंडिशन. बर चालेल, तू ये लवकर. मी वाट बघते तुझी. ओके, बाय. रमा, आओ ताईसाहेब काय होतंय? रमा 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 रमा. अहो थांबा. अहो ताईसाहेब काय झालंय? पण तू आधी मला सांग, तू आज जेवायला काय बनवणार आहेस? जेवणात आता यादीत जे काही लिहिलं असेल तेच, म्हणजे भोपळ्याची भाजी, मग चपात्या, भात, आमटी. थांब थांब, तू हे सगळं डोक्यातनं काढून टाक. मला सांग, स्पेशल असं स्पेशल खास काय बनवणार आहेस किंवा खास काय बनवू शकतेस? खास बनवायला आज काही खास आहे का? एकदम खास दिवस आहे आज. मला समर भेटायला येणार आहे. अरे वा. हो, आणि तो उद्या सिंगापूरला चाललाय म्हणून एक आठवडा मला भेटू शकत नाही, म्हणून तो आज येणार आहे खास मला भेटायला. म्हणजे आज तर एकदम खासच दिवस आहे.
म्हणजे अगदी पुरणपोळीच केलं पाहिजे नाही का? पण चालतील का पुरणपोळ्या? अगं चालेल काय, पळेल. त्याला खूप आवडते पुरणपोळी. मी तुझ्या हातची खाऊन तो वेडा होईल. कर कर. मग ताईसाहेब, आपण एक काम करूयात. त्यांना ना तुम्ही आत्ताच सांगा की आपण पुरणपोळ्या करतोय म्हणून. मग ते लगेचच येतील नाही का? चालेल. हा. नाही नाही नको, मी त्याला सरप्राईज देते. बर ते तर तू करच, पण मला प्लीज रूम मध्ये आवरायला मदत करशील? तुझं झालं की लगेच ये. ठीक आहे, आलेच. चालेल. ए पण मी कुठला ड्रेस घालू? ताईसाहेब, जो तुमचा लाल रंगाचा ड्रेस आहे ना, तो लई सुंदर दिसतोय बघा तुमच्यावर. नाही म्हणजे तुम्ही तसे सुंदरच आहात, पण तो लाल रंग जरा जास्त खुलून दिसतो तुमच्यावर. हो की नाही ग मंजू? माझं आणि मंजूचं बोलणं बी झालं होतं त्यावर. वय ताईसाहेब, तुम्ही तोच ड्रेस घाला, लई जाग दिसा. आणि तुम्हाला बघून ना ते सिंगापूरला जाणार बी नाही बघा. अगं सिंगापूर नाही, सिंगापूर. तेच ते. ठीक आहे, तोच घालते. बरं मा, तू इथलं आवरून घे, तोपर्यंत मी फ्रेश होऊन आले. ओके? वय ठीक आहे. रमे, ताईसाहेबांच्या चेहऱ्यावर लगेच लाली आली ना. मंजू, आता आपला आवडता माणूस आपल्याला भेटणार असेल तर आनंद तर होणारच ना. आणि प्रेमात हे असंच असते बघ. तुझं तर बरं आहे, तुझा आवडता माणूस इथंच आहे आणि रोज भेटतो बी तुला. बघ बघ बघ, तुझ्या चेहऱ्यावर बी लाली आली. मंजू, तुझं तर ना काहीतरीच असते बघ. उगाच आपलं. तर लवकर आवर, आता पुरणपोळ्या करायचे ठरले आहेत ना. आवर. तो पक्षी आलाय वाटतं बाहेर. मला लई आवडतोय तो पक्षी. मी आलेच ना बघून. हिचं काय चालू असतं हिला हेच माहित. या अशाच एक दिवस तुम्ही आता आमच्या घरात या. तुम्ही असं काय करता हो छोटे मालक? काय झालं? अहो तुमच्यामुळे माझं काम करणं अवघड होऊन बसेल बघा. तुम्ही सारखं ते काहीतरी मोबाईल मध्ये लिहून पाठवता आणि मग शिरवाजाचा आवाज येतो यातनं. अहो मेसेजचा आवाज येतो. मेसेज आल्यावर तसा आवाज होतो. अहो पण कोणाला कळलं तर, आणि कोणी विचारलं की कोण शिळ घालते तर मग काय सांगायचं? त्यांना सांगायचं माझ्या एकदम हक्काचा माणूस शिळ घालते, तुम्ही नका लक्ष देऊ. हल्ली ना तुम्ही लईच धाडस करायला लागलात बघा. पण मला तर भीती वाटते बाबा. आधी तर फोनचा आवाज बदलून द्या, नाहीतर ठेवा तो तुमच्याचकडे. बर, बदलून देतो, पण हा मोबाईल तुमच्याकडेच असू द्या, नाहीतर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार कसा? बरं, मी पाठवलेला SMS वाचला का? नाही, मी गडबडीत तिथंच आले ना. मला एकदम आठवलं म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. काय? तुम्ही खूप सुंदर आहात. आणि छोटे मला असं नका करू. मी काय केलं? असं हळू आवाजात माझ्या जवळ येऊन डोळ्यात बघून नका बोलू, नाहीतर. नाहीतर काय रमा? रमा, रमा, अहो तुम्ही इथली साफसफाई केली नाही का? अगं इकडेच तू? तुला सगळीकडे शोधतेय. बर मला सांग, हा ड्रेस कसा दिसतोय? स्पेशल दिसतोय ना? हा, एकदम गावरान फुलपाखरू. तुला कोणी विचारलंय रे? आणि विचारलं तरी यातलं तू काही सांगत जाऊ नकोस. पण यातलं तुला काही कळतच नाही, त्यामुळे तू गप्प बस. तर तू चांगली दिसते हेच तुला ऐकायचं असेल तर त्याला मी काय करणार?
ए हे टोमणे आहेत ना, हे तुझी ती आली ना की तू तिला दे. येईल तेव्हा पाहू. मग घाई कर. तसही आई म्हणत होती ना, एका मांडवात 2 कार्य उरकून टाकू. काय सांगतेस? मग ही संधी साधायला सांग. अरे वा, अरे इतके दिवस तर नाही म्हणत होतास ना, आता कशी तुला याच्यात संधी दिसायला लागली? का कोणी संधी देणारी शोधलीस की काय? रमा, काय काय ताईसाहेब? अगं ही वेणी बघ ना, ती नीट नाही झाली, जरा व्यवस्थित करून दे. काय दादासाहेब, गप्प काय बसलाय? बोल ना, तू मला सांग, तुला कशी बायको हवी? मी शोधून देते तुला. मला जशी हवी आहे तशी तुला नाही शोधता येणार. ओ चल चॅलेंज, तू सांग मला कशी हवी, ती देते तुला शोधून. ती खूप साधी हवी. साधेपणातच तिची सुंदरता असायला हवी. छान छान जेवण बनवून खाऊ घालणारी हवी. कोणावरही न चिडणारी. सगळ्यांवर मनापासून प्रेम करणारी. कितीही संकट आली तरी शांतपणे हसत खंबीरपणे तोंड देणारी हवी. एक मुलगी आहे माझ्या बघण्यात. कोण? तुझ्यासाठी ना सिंड्रेला शोधून आणायला हवी आपण. सिंड्रेला? हा, अरे चल चल, त्या सिंड्रेला जास्त रमू नकोस. तुझा फोन वाजतोय, उचल. रमा चल ना, माझ्या खोलीत मला आवरून दे ना पटकन. चल चल चल. हॅलो, अंकुश बोलतोय. बोल. नाही, फोनवर नको, महत्वाचं बोलायचं. समोरासमोर बोलू. तू येतोयस की मी येऊ? मीच येतो. ये, वाट पाहतोय. बाय. किती गोड दिसतेस तेजू. थँक्यू आई. हे बघ तुझ्यासाठी काय घेतलंय. वाव, इट्स वंडरफुल. तू कधी आणलंस आणि कुठलं आणलंस? ते सांगायचं नसतं. तुला आवडला ना? खूप, मला खूप आवडलंय. इट्स ब्युटिफुल. तू गळ्यात घातलास ना तर जास्त छान दिसेल. बघू इकडे. छान दिसतंय की नाही रमा? वय लय सुंदर दिसतात. बाईसाहेब, त्यांना टिटलावं ना. बरं, रावसाहेबांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलंय समरशी बोलून साखरपुड्याची तारीख फिक्स करून घे. मी शिर्क्यांची बोलणं झालंय त्यांचं. ते म्हणाले मुलं जी तारीख ठरवतील ना ती आम्हाला मान्य आहे. काय आहे तू, एवढी काय नाहीये? ग तेजू, घाई करू नकोस प्रताप, एवढंच सांगायचंय मला. ते रस्त्यावर लिहिलेलं असतं बघ, अति घाई संकटात नाही. पण कसली घाई करू नको. खरं सांगू, मी आता तुला काहीच सांगू शकत नाही. पण मी जेव्हा जेव्हा तुमचा विचार करतो ना, तेव्हा मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. घ्यावे देवाचे पाय, धीर सकळ उपाय. म्हणून तू धीर धर. एक मिनिट, तू हे सगळं सांगायला मला इथे बोलवलंयस का? नाही, मी तुला सावध करायला बोलवलंय. जे काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. ठीक आहे, सांगतो. एक अतिशय वाईट व्यक्ती तुमच्या घराशी संबंध जोडू बघते. त्या व्यक्तीमुळे तुम्हाला खूप त्रास होणार आहे, खूप दुःख भोगावं लागणार आहे. त्या व्यक्तीपासून सावध राहा. तुझ्या घरच्यांना त्या व्यक्तीपासून जप. ती व्यक्ती बाहेरून येऊन तुमच्या खूप जवळची होण्याचा प्रयत्न करते. अशी कोणी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर तरी येत नाही. मग डोळ्यासमोर आण, लक्ष दे, आठव. तुमच्या कुटुंबाच्या भावनांशी खेळणाऱ्याला वेळेत दूर कर. बाकी कार्यसिद्धीस न्यायला देव समर्थ आहे.
अंकुश, खरं तर तू हे सगळं मनापासून सांगतोयस, मला सावध करतोयस. म्हणजे तुझ्या हेतूविषयी मला अजिबात शंका नाहीये, पण तू वाईट वाटून घेऊ नकोस किंवा मी तुझा अपमान करतोय असंही नाही. पण हे कार्य सिद्धीस नेणे, साक्षात्कार, दैवी चमत्कार ह्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही. म्हणजे मुळात माझ्या मनालाच ते पटत नाही. साक्षात्कार झाली या सहज समाधी, तुका म्हणे उपाधी गेली त्याची. हे बघ, हे अशा साक्षात्कारांवर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याबद्दल मला काही म्हणणं नाही. तू माझा मित्र आहेस, तुला सावध करणं माझं काम आहे. तुला हे सगळं वाटलं आणि तू मला सांगितलंस त्याबद्दल थँक्यू. येतो. मंजू तेवढं पीठ दे ग जरा. रमा तेरे लिए पीठ भी क्या, जान भी हाजिर है. काय सुरू आहे? आणि हे एवढे डायलॉग मारण्यापेक्षा ना ते पीठ दे पटकन इकडे. काय चालू असते मंजूचं? जाऊ देत. रमे, ताई साहेबांच्या इथे तुझा येळ गेला आणि आता इकडे येऊन घाई करायला लागली. कशा दिसत होत्या ताई साहेब? हे कर, कशी दिसते मी? ताई साहेब लय सुंदर दिसताय बघा, अगदी चंद्राचा तुकडा. थँक्यू. पण हे सगळं रमामुळे. सगळी तिचीच आयडिया होती. हा ड्रेस, ही हेअरस्टाईल, हे नेकलेस सगळी तिची चॉईस आहे. थँक्यू रमा. सगळी तयारी झाली आहे ना? वय ताई साहेब समजा तयार आहे. तुम्ही अजिबात काळजीच करू नका बघा. हम उनके स्वागत के लिए एकदम तैयार है, आप बस हुकुम कीजिए. ग्रेट. पण हिंदी कधीपासून हा? अहो ते मंजूची संगतच आहे. वा. बर मंजू, आम्हाला पण 2 डायलॉग शिकवा समोर समोर मारायला. काय वय बरं रमा, चल पटकन त्या डायनिंग एरियाचा आवरायचंय अजून. डायनिंग टेबल मस्तपैकी सजाव, ताटाभोवती रांगोळी काढ, फुलांची सजावट कर. चल चल. वय 1 मिनिट थांबा, मी आलेच. ठीक आहे. देवा, आज तेजूच्या साखरपुड्याची तारीख ठरवायची, म्हणून तुझ्यासमोर साखर ठेवली. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत. तेजूला आयुष्यात सगळं काही मिळू देत, खूप आनंद मिळू देत आणि ह्या साखरेचा गोडवा तिच्या आयुष्यात आणि ह्या कार्यामध्ये पूर्णपणे येऊ देत. आई आई. अगं हळूहळू. समर आला का? नाही, अजून नाही आला. अगं मग तो आल्यावर काय करशील? मी कशी दिसतेय? म्हणजे समर खुश होईल ना मला बघून? प्रश्नच नाही. रमाने इतकं छान तयार केलंय तुला. बरं, मी आत्ताच देवासमोर साखर ठेवली आहे आणि सांगितलं हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत. तूही नमस्कार कर देवाला. अरे वा, छान दिसते. बरं, हे सगळं झालं की मग आपण जेवण बाहेर आणू. बाईसाहेब मी काय म्हणते, समजा जेवायला बसले ना मग गरम गरमच वाढवात की. ठीक आहे. तेजू, समर निघालाय ना ग? म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत पोहोचेल ना? आय डोंट नो, काही कळतच नाहीये त्याचं. थांब, मी कॉल करून बघते त्याला. अगं ड्राईव्ह करत असेल, थोड्या वेळाने कर. आई पण गाडी बाजूला घेऊन बोलू शकतो ना तो. अगं म्हणूनच म्हटलं ना, थोड्या वेळाने कर फोन. नॉट रिचेबल येतोय. तेजू अगं येईल, एवढी काय घाई आहे? तू काय लग्नाच्या मांडवात उभी आहेस का की मुहूर्त निघून चालला आणि तू येत नाहीये? हे बघ, गाडी काढू का? अरे तू जास्तीच उतावी होत असशील तर आत्ता गाडी काढतो आणि रस्त्यातच गाठूया. बोल. ए आई, हे असलं चालतं तुला? तू याला काहीच बोलत नाहीयेस आता. अगं बोलू दे त्याला. त्याचाही उतावळेपणा एक दिवस दिसायलाच आपल्याला. फक्त त्याला उतावीळ करणारं कोणीतरी भेटलं पाहिजे. काय रमा? आजी ज्याच्या मनाला हुरहुर लागते, ज्याच्या मनाची घालमेल होती त्यालाच ठाऊक असते ते. बाकीच्यांना कुठं कळणार आहे? मग काय प्रताप, मनाला हुरहुर लावणारी, जीवाची घालमेल करणारी शोधायची का तुझ्यासाठी? चला मी फ्रेश होऊन येतो. का रे? आता काय झालं?
मगाशी तू वर्णन केल्याप्रमाणे आईला सिंड्रेला शोधायला सांगते, कारण मला वाटत नाही तू काय शोधू शकशील. तुला काय वाटतं आई? मलाही काही अंदाज येत नाहीये का? रमा, तुला काय वाटतं? तुला आता त्याच्या सगळ्या आवडी-निवडी सवयी माहिती आहेत, म्हणून मी तुला विचारते. हा मुलगा कोणाच्या प्रेमात पडू शकतो? मला तरी नाही वाटत. रमा, तुला एवढा वेळ का लागतोय सांगायला? तुलाही शंका आहे की काय? आई, खरा वेळ आता समरला लागतोय ग. कुठे राहिलाय हा? काय करू मी आता? तरी मी बोललो होतो गाडी काढू का म्हणून. ए थांब, त्याचाच मेसेज आलाय. बघ, असं कसं करू शकतो हा? काय झालं? त्याचा मेसेज आलाय मला. त्याचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. त्याला उद्या नाही आजच सिंगापूरला जायचंय आणि तू नाही येऊ शकत मला आज भेटायला. अगं, मी एवढी तयारी केली, त्याची वाट बघत होते, आत्ता येईल आत्ता येईल. आणि तेजू, प्रताप, अरे चल. तेजू, तेजू ऐक. तेजू ऐक अगं. तेजू अगं. तेजू, असं नव्हतं व्हायला पाहिजे. ताईसाहेब आत्ता आत्ता तयार होताना, जेवणाची तयारी करताना किती मनापासून करत होत्या समजा. किती खुश होत्या त्या. वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. आणि आता लई वाईट वाटत असणार त्यांना. पर समर साहेबांनी असं का केलं असेल?